एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. भारतामध्ये 2 लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यातली एक लस सिरमची कोविशिल्ड आहे आणि दुसरी आहे भारत बायोटेकची स्वदेशी कोवॅक्सिन. या दोन्ही लसी लवकरच आम्हाला देण्यात येणार आहेत. पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट. जी घोषणा ऐकण्यासाठी संपूर्ण भारत देशाचे कान आतुरले होते, अखेर आज ती घोषणा झाली. कोरोना लसीला अखेर देशात मंजुरी मिळाली, त्यातही एकाच वेळी 2 लसींना मंजुरी. इंग्लंड आणि अमेरिकेसारखे काही मोजके देश आहेत जिथे एकापेक्षा अधिक लसींना मंजुरी मिळाली आहे. या यादीत आता भारताचाही समावेश होतोय, ही अभिमानास्पद बाब. सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या 2 लसींना आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण, तर भारत बायोटेक ही संपूर्णपणे स्वदेशी लस. The CDSCO has decided to accept the recommendations of the expert committee, and accordingly vaccines of Messrs Serum and Bharat Biotech are being approved for restricted use in emergency situation, and permission is being granted to Messrs Cadila Healthcare for conduct of phase 3 clinical trial in India. बरं, ज्या 2 लसींना मान्यता मिळाली आहे त्यांच्या मंजुरीपर्यंतचा प्रवासही बघा. सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड 23,000 परदेशी नागरिकांवरचा क्लिनिकल डेटा प्राथमिक टप्प्यात सादर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या क्लिनिकल फेजमध्ये देशात 1,600 लोकांवर चाचणी करण्यात आली. सिरमची ही लस 70.42% प्रभावी असल्याचा दावा आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसीचा परिणाम उंदीर आणि ससा यासारख्या प्राण्यांवर चाचणी करून तपासण्यात आला. पहिल्या आणि दुसऱ्या क्लिनिकल फेजमध्ये 800 जणांवर ही टेस्ट करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यासाठी 22,500 लोकांची आतापर्यंत चाचणी करण्यात आली आहे. या लसीवरून कालच अखिलेश यादव यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. भाजपच्या काळातील लस आपण टोचून घेणार नाही असं ते म्हणाले. तर त्यांच्याच पक्षाच्या एका प्रवक्त्यानं ही लस माणसाला नपुंसक बनवू शकते असं बेजबाबदार विधान केलं होतं. या सगळ्यावरही देशाच्या औषध महानियंत्रकांनी उत्तर दिलंय. सर, इसके साइड इफेक्ट्स भी बहुत बताए जा रहे हैं सर, ये सही है क्या? ना साइड इफेक्ट देखो, एक बात पे पूरा आप श्योर रहिए कि किसी में भी सेफ्टी का कंसर्न होगा, थोड़ा भी कंसर्न होगा तो हम उसको कभी अप्रूव नहीं करेंगे. कुल मिला के ये सेफ है सर, और कोई साइड इफेक्ट नहीं है. 100 साइड इफेक्ट थोड़े बहुत तो होते हैं, लेकिन सर लोग ये कह रहे हैं कि इम्पोर्टेंट हो जाएंगे, ये भी सही है क्या? ये तो बहुत ही बकवास है. सिरम इन्स्टिट्यूट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश कंपनी ॲस्ट्राझेनेकाच्या साहाय्यानं भारतात लस निर्मितीचं काम करते. भारत बायोटेक ही तर स्वदेशी लस म्हणता येईल. या लसीमध्ये ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या सरकारी संस्थांची सुद्धा मदत आहे. शिवाय झायडस कॅडिला ही आणखी एक देशी कंपनी आहे ज्यांना 3ऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल फेजसाठी परवानगी देण्यात आली आहे. आणि या सगळ्यात परवानगीसाठी प्रतीक्षेत आहे ती म्हणजे अमेरिकेची फायझर कंपनी. खरं तर अनेक देशांनी WHO सुद्धा या कंपनीला, या लसीला मान्यता दिलेली आहे, मात्र भारतामध्ये ती प्रतीक्षेतच आहे. आता लसींना तर मंजुरी मिळाली आहे, मात्र लसीच्या मंजुरीत कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरला तर तो होता लस साठवण्यासाठी लागणारं तापमान. सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या तिन्ही कंपन्यांच्या लसीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या 2 ते 8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानात प्रदीर्घ काळ टिकू शकतात. म्हणजेच अगदी साध्या फ्रीजमध्येही त्यांची साठवणूक होऊ शकते. या उलट अमेरिकन फायझर कंपनीची लस प्रदीर्घ काळ साठवायची असेल तर उणे 70 डिग्री तापमान आवश्यक आहे. 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात फायझरची लस केवळ 5 दिवस टिकू शकते. फायझरची ही लस सिरमच्या लसीपेक्षा 5 पट महाग आहे, हाही मुद्दा आहेच. आपत्कालीन स्थितीतल्या वापरासाठी या 2 लशींना भारतात परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम देशात कधी सुरू होतो याची उत्सुकता असेल. मागच्या वर्षी 30 जानेवारीला देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता आणि या घटनेला 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच देशात लस तयार आहे, ही दिलाशाची बाब आहे. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.